पुणे जिल्हा परिषद पुणे अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग आंबेगाव यांच्या वतीने सुलतानपूर येथे जल अर्पण कार्यक्रम दिनांक 4 मार्च 2026 रोजी संपन्न झाला। गावात जल जीवन मिशन योजनेच्या पाण्याच्या टाकीसाठी देविदास बबन डोके व बाबाजी शेठ पांडुरंग टेमगिरे यांनी 1 गुंठा जागेचे सौजन्य दिले। ग्रामस्थांनी राज्याचे माजी मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे या योजनेला विशेष सहकार्य लाभल्याने आभार व्यक्त केले। जिल्हा परिषदेचे सदस्य विष्णुकाका हिंगे पाटील, पंचायत समिती सदस्य शिवाजी शेठ निगोट, ग्रामपंचायत प्रशासक सौ राणी वैभव खैरे, सहाय्यक गट विकास अधिकारी लहामटे, कृषी विस्तार अधिकारी श्री अहिरे साहेब, माजी उपसरपंच श्री प्रदीपरावजी शिंदे, श्री दीपक दत्तात्रय डोके, सौ प्रीती मनोज डोके, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ योगिता प्रवीण शिंदे, सौ रीना संतोष डोके, श्री सुनील बंसी वाघ, माजी सरपंच संतोष बायचा डोके, ज्ञानेश्वर निवृत्ती डोके, तंटामुक्ती समिती अध्यक्ष शशांक रामदास डोके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे पुणे जिल्हा सरचिटणीस अमोल अनंत शेलार, ग्रामसखी सौ योगिता सुरेश वाघ, श्री प्रवीण ताराचंद शिंदे, पोलीस पाटील एकलहरे श्रीमती सुमन भागुजी फलके, पोलीस पाटील सुलतानपूर श्री निखिल हरिश्चंद्र गाडे, प्रदीप गंगाराम शिंदे, प्रमोद ताराचंद शिंदे, सूरज बाळासाहेब शिंदे, दिनेश सदाशिव शिंदे, अमोल बाळशीराम चिखले, अनिल नामदेव शिंदे, रवींद्र बापूराव म्हस्के, ज्येष्ठ नागरिक बबन नामदेव शिंदे, बबन दगडू पवार, हरिभाऊ शेठ रामभाऊ शिंदे, ज्ञानेश्वर गजानन जाधव, रामचंद्र महादेव शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन शंकर डोके, ग्रामपंचायत अधिकारी एस.बी. थोरात, श्री पंकज चौधरी, पंचायत समिती अधिकारी, कृषी सेविका दीपाली धिमते यांसह ग्रामस्थ, तरुण मित्र मंडळी, महिला भगिनी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक वृंद व विद्यार्थी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, समस्त ग्रामस्थ, सुलतानपूर एकलहरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी राहणार सुलतानपूर बबन नामदेव शिंदे, माझं गाव एकलहरे सुलतानपूर। आमची ग्रामपंचायती थ्रू जी पाणी पुरवठा योजना झाली ती योजना सक्सेसफुल झाली आणि गावाला शुद्ध असं पाणी मिळालं। त्याबद्दल सर्व ग्रामपंचायती सदस्य आणि इतरांनी जे काम केलं त्यांच्याबद्दल धन्यवाद। आणि त्याचा योग आमच्या हस्ते त्याचं उद्घाटन या ठिकाणी म्हणलं तरी वावग ठरणार नाही। हे काम आम्ही केलेलं नाही, पण त्याचा योग आम्हाला आणि इथून पुढच्या काळामध्ये काही तुमच्या 4 मार्ग मला वाटतं। आता बरीचशी मंडळी मागताना फक्त रस्ताच मागत होती। आम्ही जेव्हा प्रचार आलो होतो त्यावेळेला मी सर बाबा शेठला विचारलं, आता तुम्ही आता सांगितलं स्मशानभूमीचं ते बाबा शेठला विचारलं लोक रस्ताच मागतात, पण आपण मागच्या वेळेला आलो त्यावेळेला आपण 4 कामं सांगितली होती। मी त्यांना आठवण केली, म्हणलं एक सभामंडपाचं काम आहे, एक त्या स्मशानभूमीला जाण्याचा रस्ता आहे आणि हा रस्ता आहे ना अजून छोटं कुठेतरी मंदिराचा विषय। आमच्या पूर्ण लक्षामध्ये तुमची कामं आहेत, तुम्ही त्याची काळजी करू नका। आम्ही पूर्णपणे कामाची माणसं, आम्ही एकदा निवडून आल्यावर परत तुमच्याकडे येणार नाही किंवा आलो तरी कामच घेऊन येऊ असं काही होणार नाही। आज तुमच्या तोंडावर आमचं पाहणार आहे, त्याच्यामुळे दिलेला शब्द खोटा केला तर आम्हाला तोंड दाखवायला करायची नाही, अशी आम्ही माणसं आहे। त्याच्यामुळं 4 काम आहेत। आता काकांना सुद्धा वजन जास्त आहे, कारण आपला पंचायत समिती गण आणि नंतर पलीकडचा गण अशी जवळजवळ म्हणते काका किती आपल्या 16 ग्रामपंचायती आपल्या गणात दिल्यात ना, 19 ग्रामपंचायती आपल्या टोटल जिल्हा परिषद गटामध्ये येतात। सगळ्यांच्या मागणी असणार आहे आपल्याकडे काम करायला 5 वर्ष, परंतु जी इमर्जन्सी काम आहेत, जी गरजेची काम आहेत ती पहिली करू आणि ज्यांच्या वाचून काही आडलं नाही ती कामं थोडी पुढच्या टप्प्यात घेऊ। पण कामं मात्र येणाऱ्या 5 वर्षात तुम्ही सांगितली 4 कामं एखाद्या चालू 2-3 वाढली तर त्याचा सुद्धा काका निश्चित त्या ठिकाणी विचार करतील। आपण विकास करणारी माणसं आहेत, आपल्या मागे आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील त्यांची ताकद आपल्या पाठीमागे आहे, शिवाजीराव आढळरावची ताकद आपल्या पाठीमागे। त्याच्यामुळे नुसतं जिल्हा परिषद पंचायत समिती हा विषय मर्यादित नाही, तुम्हाला आमदार साहेबांच्या माध्यमातून सुद्धा भरपूर असा निधी पुढच्या काळात देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आपण आम्हाला इथं बोलवलं, आमचा मान सन्मान केला आणि खरं तर जे सुलतानपूर गावाने म्हणजे एकले आहे सुलतानपूर आहे, सुलतानपूर गावाने जे विशेष प्रेम आमच्यावर केलं मतदान होती ते आशीर्वाद मी काका तुम्हाला सांगतो, आमची शेजारी निवडवाडी शिवला शिवगाव
एखाद्या काम आमच्या कमी करा, पण या आमच्या भावकीचं पहिले एखाद्या काम जास्त आहे. मग काय हरकत नाही. कारण तुम्ही झालं, वाळंजवाडी झालं, वडगाव झालं, खूप म्हणजे ताकदीने काम त्या ठिकाणी केलं, आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाची परतफेड विकासाच्या कामातून निश्चित आम्ही त्या ठिकाणी करू, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.